नमस्कार मित्रांनो, आजची ही माहिती प्रत्येक बँक खातेदारासाठी खूप महत्त्वाची आहे. तुमचं खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, HDFC बँक किंवा इतर कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत असो, जर तुम्ही नियमितपणे तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे जमा किंवा काढत असाल तर आता तुम्हाला थोडं सावध राहण्याची गरज आहे. कारण आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इंडियाने बँक ट्रान्झॅक्शन संबंधी नियम अधिक कडक केले आहेत. पूर्वी लोक या गोष्टींकडे फारसं लक्ष देत नव्हते, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. तुमच्या खात्यात किती पैसे येतात, किती जातात, तुम्ही किती वेळा ट्रान्झॅक्शन करता, या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. म्हणूनच हे नियम समजून घेणं प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक बनलं आहे. या माहितीमध्ये आपण खास करून सेव्हिंग अकाउंटमधील ट्रान्झॅक्शन लिमिट्सबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. अनेक लोक अजूनही या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. जर तुम्ही ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केले तर तुम्हाला थेट इन्कम टॅक्स विभागाकडून नोटीस येऊ शकते आणि एकदा नोटीस आली की मग प्रत्येक व्यवहाराचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. पैसे कुठून आले, कशासाठी वापरले, कोणाला दिले, सगळ्याचा पुरावा द्यावा लागतो. जर तुम्ही योग्य उत्तर देऊ शकला नाही तर मोठा दंडही लागू शकतो, जो काही वेळा 300% जाऊ शकतो. म्हणून आधीच सावध राहणं हाच सर्वात चांगला मार्ग आहे. या पार्श्वभूमीवर आता आपण काही महत्त्वाच्या ट्रान्झॅक्शन लिमिट्स समजून घेऊया. सर्वात आधी नवीन आर्थिक वर्ष समजून घेणं गरजेचं आहे. 1 एप्रिल 2026 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आहे, जे पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत चालेल. या कालावधीत तुमच्या खात्यातील सर्व व्यवहारांची नोंद ठेवली जाते. जर आपण कॅश विड्रॉवलबद्दल बोललो, म्हणजेच बँकेतून रोख पैसे काढणे, तर यालाही मर्यादा ठरवण्यात आलेली आहे. जर तुम्ही एका आर्थिक वर्षात ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रोख रक्कम काढली तर तो व्यवहार हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन म्हणून नोंदवला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की आता गरज नसताना मोठ्या प्रमाणात कॅश काढणं धोकादायक ठरू शकतं. जर विभागाने तुमच्याकडे त्या पैशाचा स्रोत विचारला आणि तुम्ही स्पष्ट उत्तर देऊ शकला नाही तर तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. फक्त पैसे काढणंच नाही तर पैसे जमा करण्यालाही मर्यादा आहे. जर तुम्ही एका आर्थिक वर्षात सेव्हिंग अकाउंटमध्ये मोठ्या प्रमाणात कॅश जमा केली तर त्याची माहिती थेट इन्कम टॅक्स विभागाकडे जाते आणि जर त्या पैशाचा स्रोत स्पष्ट नसेल तर तो अनएक्सप्लेन्ड इन्कम मानला जाऊ शकतो. आजच्या डिजिटल युगात फक्त कॅशच नाही तर ऑनलाईन व्यवहार सुद्धा पूर्णपणे ट्रॅक केले जातात. तुम्ही गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम वापरत असाल तरी तुमचे सर्व व्यवहार नोंदवले जातात. जर तुमचे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स तुमच्या घोषित उत्पन्नाशी जुळत नसतील तर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. विशेषतः जे लोक ITR फाईल करत नाहीत त्यांच्यासाठी हे अधिक महत्त्वाचं आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कॅश जमा केली तर बँक त्याची माहिती थेट इन्कम टॅक्स विभागाला देते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार करताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. तसंच जर तुम्ही 3 वर्षांपासून ITR फाईल केलेलं नसेल आणि तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅश काढली तर बँक तुमच्या व्यवहारावर TDS सुद्धा कापू शकते. अनेक लोकांना वाटतं की वेगवेगळ्या बँक खात्यांमधून व्यवहार केल्यास ते नियमांपासून वाचू शकतात, पण आजच्या काळात पॅन आणि आधार लिंक असल्यामुळे सर्व व्यवहार एकत्रितपणे ट्रॅक केले जातात. याशिवाय जर तुम्ही एका दिवसात एखाद्या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात कॅश घेतली तर त्यावर 100% दंड लागू शकतो. त्यामुळे मोठे व्यवहार नेहमी डिजिटल पद्धतीने किंवा चेकद्वारेच करावेत. फिक्स डिपॉझिट बाबतही नियम कडक झाले आहेत. जर तुम्ही कॅशद्वारे मोठ्या रकमेची FD केली तर तीही इन्कम टॅक्सच्या नजरेत येते. पण जर तुम्ही तीच रक्कम बँकिंग चॅनलद्वारे म्हणजे NEFT, RTGS किंवा UPI द्वारे केली तर सहसा अडचण येत नाही. एकूणच पाहता 2026 मध्ये बँकिंग प्रणाली पूर्णपणे पारदर्शक आणि ट्रॅकिंगवर आधारित झाली आहे. प्रत्येक मोठा व्यवहार नोंदवला जातो आणि त्यावर लक्ष ठेवलं जातं. म्हणूनच जर तुम्ही हे नियम समजून घेतले आणि त्यानुसार व्यवहार केले तर तुम्ही सहजपणे कोणत्याही नोटीसपासून वाचू शकता आणि तुमचं आर्थिक जीवन सुरक्षित ठेवू शकता. मित्रांनो, आता पुढे आपण आणखी काही महत्त्वाच्या नियमांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, जे अनेक लोक दुर्लक्षित करतात पण भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, UPI ट्रान्झॅक्शनवर काही मर्यादा आहे का? आज जवळपास प्रत्येक जण गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारख्या ॲप्सचा वापर करतो. पैसे पाठवणे आणि घेणं खूप सोपं झालं आहे, पण अनेकांना वाटतं की UPIवर कोणतीही लिमिट नसते. हीच सर्वात मोठी चूक आहे. प्रत्यक्षात बँक आणि इन्कम टॅक्स सिस्टीम तुमच्या सर्व डिजिटल ट्रान्झॅक्शन्सवर लक्ष ठेवत असते. जर तुमच्या खात्यातील UPI व्यवहार तुमच्या घोषित उत्पन्नाशी जुळत नसतील तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इंडिया तुमच्याकडे स्पष्टीकरण मागू शकतो. उदाहरणार्थ, तुमचं वार्षिक उत्पन्न कमी आहे पण तुम्ही लाखांचे व्यवहार करत असाल तर हे संशयास्पद मानलं जाऊ शकतं.
विशेषतः जे लोक ITR भरत नाहीत त्यांनी तर अधिक सावध राहणं आवश्यक आहे, कारण त्यांच्या उत्पन्नाचा अधिकृत रेकॉर्ड नसतो, त्यामुळे प्रत्येक मोठा व्यवहार प्रश्न निर्माण करू शकतो. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, कॅश डिपॉझिट, रोख पैसे जमा करणे. पूर्वी लोकांना वाटायचं की थोडे थोडे पैसे जमा केल्याने काहीच होत नाही, पण आता नियम पूर्णपणे बदलले आहेत. जर तुम्ही एका आर्थिक वर्षात तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये 10 लाख किंवा त्याहून अधिक कॅश जमा केली, तर बँक ही माहिती थेट इन्कम टॅक्स विभागाला पाठवते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मर्यादा तुमच्या सर्व बँक खात्यांना मिळून लागू होते, कारण सगळं तुमच्या पॅनशी लिंक असतं. जर तुम्ही या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा केली आणि त्याचा योग्य स्रोत सांगू शकला नाही, तर ती रक्कम अनएक्सप्लेन्ड इन्कम म्हणून गणली जाऊ शकते. यावर जड कर आणि दंड लागू शकतो. आता बोलूया कॅश विथड्रॉ, रोख पैसे काढणे. अनेकांना वाटतं की पैसे काढण्यावर कोणी लक्ष ठेवत नाही, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर तुम्ही मागील 3 वर्षांपासून ITR भरलेलं नसेल आणि तुम्ही एका वर्षात मोठ्या प्रमाणात कॅश काढली, तर बँक तुमच्यावर TDS लावू शकते. जे लोक नियमित ITR भरतात त्यांच्यासाठी कॅश विड्रॉची मर्यादा तुलनेने जास्त असते, पण तरीही जर व्यवहार खूप मोठे असतील तर ते हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन म्हणून नोंदवले जाऊ शकतात. आता एक खूप महत्त्वाचा नियम जो अनेकांना माहितीच नसतो, एका व्यक्तीकडून एका दिवसात मोठ्या प्रमाणात कॅश घेणे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून एका दिवसात 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त कॅश घेतली, तर हे नियमांच्या विरोधात आहे. यावर 100% दंड लागू शकतो. म्हणजे जितकी रक्कम घेतली तितकाच दंड भरावा लागू शकतो. म्हणून मोठे व्यवहार नेहमी डिजिटल पद्धतीने, बँक ट्रान्सफरने किंवा चेकद्वारेच करावेत. आता पुढे फिक्स डिपॉझिट नियम. अनेक लोक मोठ्या प्रमाणात कॅश वापरून FD करतात, पण आता हेही पूर्णपणे ट्रॅक केलं जातं. जर तुम्ही 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची FD कॅशमध्ये केली, तर ती माहिती थेट इन्कम टॅक्स विभागाला जाते. पण जर तुम्ही FD बँकिंग चॅनलद्वारे जसे NEFT, RTGS, UPI किंवा चेकद्वारे केली, तर सहसा कोणतीही अडचण येत नाही, कारण त्या पैशाचा स्रोत स्पष्ट असतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असल्यास. काही लोकांना वाटतं की वेगवेगळ्या बँक खात्यांमधून व्यवहार केल्याने ते नियमांपासून वाचू शकतात, पण आजच्या डिजिटल युगात पॅन, आधार आणि बँक अकाउंट एकमेकांशी लिंक असल्यामुळे सर्व व्यवहार एकत्रितपणे ट्रॅक केले जातात. म्हणूनच कितीही अकाउंट्स असले तरी एकूण व्यवहारावरच लक्ष दिलं जातं. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, इन्कम टॅक्स विभाग लगेच नोटीस पाठवत नाही. कधीकधी 2-3 वर्षांनंतर सुद्धा नोटीस येऊ शकते. त्यामुळे आता काही होणार नाही असा विचार करणं धोकादायक ठरू शकतं. मित्रांनो, या सर्व नियमांचा सार एकच आहे. प्रत्येक व्यवहार पारदर्शक ठेवा, योग्य रेकॉर्ड ठेवा आणि शक्यतो डिजिटल व्यवहार करा. यामुळे तुम्ही कोणत्याही अडचणीपासून वाचू शकता आणि तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवू शकता. मित्रांनो, आता शेवटी या सगळ्या माहितीचा एक सोपा निष्कर्ष समजून घेऊया, जो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आजच्या काळात बँकिंग सिस्टीम पूर्णपणे डिजिटल आणि ट्रॅकिंगवर आधारित झाली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इंडिया प्रत्येक मोठ्या व्यवहारावर लक्ष ठेवत आहे, तो कॅश असो किंवा ऑनलाईन. त्यामुळे आता कोणी पाहत नाही असा विचार करणं पूर्णपणे चुकीचं आहे. जर तुम्हाला भविष्यात कोणतीही नोटीस, दंड किंवा चौकशी टाळायची असेल, तर काही सोप्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या सर्व व्यवहारांचा योग्य रेकॉर्ड ठेवा. शक्यतो मोठे व्यवहार कॅशमध्ये न करता ऑनलाईन करा. तुमच्या उत्पन्नानुसारच व्यवहार करा. वेळेवर ITR फाईल करा. अनोळखी किंवा संशयास्पद व्यवहार टाळा. लक्षात ठेवा, छोटीशी चूक सुद्धा मोठ्या अडचणीत बदलू शकते. पण जर तुम्ही आधीच सावध राहिलात, तर तुम्हाला कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही. आता 2026 मध्ये बँकिंग आणि फायनान्स संबंधी नियम खूप स्पष्ट आणि कडक झाले आहेत. त्यामुळे समजून घेऊन योग्य पद्धतीने व्यवहार करणे हाच एक सुरक्षित मार्ग आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांबरोबर आणि कुटुंबियांबरोबर नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. PMS सेवा महाराष्ट्र. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद.